ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन राजापूर रत्नागिरीद्वारा। तर कृष्ण जन्माचे दिव्यत्व ही आपण एक 4-5 प्रवचनामध्ये सिरीज पाहिली आणि त्याच्या अगोदर आपण घेतलं होतं काय समुद्र मंथन लीला। आणि समुद्र मंथन लीलेमध्ये काय झालं होतं, देवीने दैत्य दोघांनी मिळून प्रयत्न केले होते भगवंतांच्या कृपा आशीर्वादाखाली, परंतु दैत्यांच्या हृदयात स्वार्थ होता। त्यामुळे जे उत्पन्न झालं काय अमृत ते कोणी हिरावून घेतलं, दैत्याने हिरावून घेतलं। हरे कृष्ण। दैत्याने हिरावून घेतलं, परंतु भगवंतांना मग मोहिनी रूप धारण करून घ्यावं लागलं आणि मग देवतांना ते अमृत भगवंताने काय केलं वितरित केलं। त्यामुळे देवता शक्तिशाली झाल्या आणि मग इंद्रदेव बळी महाराज यांचं युद्ध झालं, देवी देवतांचं युद्ध झालं। जो तो आपापल्या परीनं आपल्या यथाशक्ती एकमेकांशी काय करत होता, लढत होता। म्हणजे तुल्यबळ समोरासमोरून लढत होते आणि त्यामध्ये मग बळींचा मृत्यू झाला। आणि बळींचा मृत्यू झाल्यावर तो सगळ्या असुरांनी बळींचा तो पार्थिव देह उचलून कुठे घेऊन गेले, शुक्राचार्यांकडे त्यांच्या गुरूंकडे घेऊन गेले। आणि शुक्राचार्यांनी मृत संजीवनी विद्या वापरून बळींचा तो मृतदेह काय केला पुन्हा जिवंत केला, म्हणजे आपल्या शिष्याला पुन्हा जिवंत केलं। आणि त्यामुळे बळी महाराज तसे नम्रच होते, प्रल्हाद महाराजांचे ते नातू आहेत विरोचन पुत्र। तर ते आपल्या गुरूंना म्हणजे ब्राह्मणांना भृगुवंशी ब्राह्मणांना शरण गेले आणि आपल्या गुरूंची खूप चांगली सेवा केली त्यांनी। आणि ते सेवा केल्यामुळे सगळे ब्राह्मण प्रसन्न झाले। आणि हे मी तुम्हाला थोडं फास्ट फॉरवर्ड सांगतोय। आपण वामन अवतार हा स्पेशल सिरीज घेऊ, त्यावेळेला त्याची डिटेलमध्ये चर्चा करू। तर बळी महाराजांसाठी ह्या ब्राह्मणांनी प्रसन्न होऊन विश्वजित यज्ञ संपन्न केला आणि त्यातून युद्धाकरता आवश्यक असणारे सगळे रथ, दिव्य रथ, विविध शस्त्रास्त्रे आणि इतर सामग्री प्राप्त करून त्यांनी पुन्हा इंद्राविरुद्ध युद्ध घोषित केलं। आणि इथं काय झालं बघा, युद्ध झालंच नाही। तर जसं बळीनं स्वर्गाच्या त्या बाउंड्रीवरती आपलं सैन्य घेऊन आला आणि तसं मोठ्यानं शंख वाजवला आणि इंद्राच्या राज्याच्या सीमेवरती वेशीवर आक्रमण केलं, त्यावेळेला बळीचे वर्णन पाहून इंद्र आपले गुरु बृहस्पती यांच्याकडे गेला आणि बळीचे सामर्थ्य वर्णन करून आपले कर्तव्य काय ते विचारू लागला।
तर बृहस्पतीने देवांना सांगितले की ब्राह्मणांनी बळीला असामान्य काय दिलं आहे, बळ दिलेलं आहे, त्यामुळे देव त्याच्याशी 2 हात करू शकणार नाहीत. आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची कृपा हाच एकमेव देवांकरता आशेचा किरण आहे, अन्य कोणताही उपाय नव्हता. आणि परिस्थिती पाहून बृहस्पतीने देवांना परामर्श दिला की त्यांनी स्वर्गलोकाचा त्याग करून कुठेतरी अज्ञातस्थळी राहावे. देवाने तसे केले आणि बळी आणि त्यांच्या सहकार्याने इंद्राचे संपूर्ण राज्य काबीज केले. भृगुवंशाने आपला शिष्य बळी याच्यावर केलेल्या अपार स्नेहापोटी त्याच्याकडून 100 अश्वमेध यज्ञ संपन्न करून घेतले. अशा प्रकारे बळीने स्वर्गीय ऐश्वर्य उपभोगले. लक्षात. आणि हा 100वा यज्ञ जेव्हा चालू होता त्याला भगवान वामन अवतार धारण करून त्या यज्ञशाळेमध्ये गेले. कारण शुक्राचार्यांना माहिती होतं की इंद्रपद या पदी स्थिरस्थावर होण्यासाठी भगवंताने एक क्वालिफिकेशन अट घातलेली आहे. कोणती? 100 अश्वमेध यज्ञ जो करेल तो इंद्रपदी काय होईल, स्थानापन्न होईल. आणि बळीनं भले जरी सामर्थ्यवान होऊन इंद्रपद काबीज केलं होतं तरी पण ते इंद्रपद भगवंत कधी काढून घेऊ शकले असते. कारण ते भगवंतांच्या क्वालिफिकेशनच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार त्यानं प्राप्त केलेलं नव्हतं. त्यानं सामर्थ्यानं म्हणा किंवा आपल्या गुरूंच्या ब्राह्मणांच्या सामर्थ्यामुळे ते हिरावून घेतलं होतं. भगवंताने त्याला इंद्रपदावरती बसवलेलं नव्हतं. आणि म्हणून शुक्राचार्याने त्याला असा संदेश दिला की तुम्ही काय करा, 100 अश्वमेध यज्ञ करा, म्हणजे तुमचं इंद्रपद काय होईल, कन्फर्म होईल, RAC राहणार नाही. कन्फर्म तिकीट भेटेल तुम्हाला कुठचं, इंद्रपदाचं. तर मग बळी महाराजांनी आपल्या गुरूंच्या ते स्लो होईल प्रभूजी, उलटा फिरवा, अजून एकदा, बस बस बस. तर बळींनी 99 अश्वमेध यज्ञ केले. खूप साधन सामग्री लागते, असं सामान्य गोष्ट नाही आहे, लक्षात ना. आणि आता ते 100वा अश्वमेध यज्ञ करतायत. आणि मग तिथं भगवान श्रीविष्णू श्रीकृष्ण वामन रूप धारण करून तिथं प्रकट झाले. तत्पूर्वी वामन अवतार काय झाला, कारण जसं देवी देवता सगळे स्वर्गातनं बाहेर फेकले गेले तसे देवतांची आई कोण, अदिती, हिला सुद्धा कुठेतरी कश्यप मुनीने लांब कुठेतरी आश्रम बांधून दिला. त्या आश्रमात बिचारे राहू लागले आणि पुढू लागली की माझ्या पुत्राचं काय, इंद्रपद हिरावून घेतलेलं आहे. मग तिनं आपले एकदा पती घरी आले असताना कश्यप मुनी त्यांना चिंतातूर दिसली. तिनं आपली व्यथा बोलली, व्यथा सांगली. कश्यप मुनीने तिला सांगितलं की तू काय कर, भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करून घे. कोणते मनोरथ आपलं जर सफल व्हावं अशी इच्छा असेल कोणालाही, तर त्यानं भगवान श्री विष्णूंना श्रीकृष्णांनाच काय गेलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. भले लोक तुम्हाला काही सांगतील की कामनारहित निष्काम भक्ती करा, परंतु ह्या भौतिक देहामध्ये, मनुष्य देहामध्ये निष्काम भक्ती करण्यापेक्षा सकाम भक्ती भगवान श्री विष्णूंची श्रीकृष्णांची केलेली कधीही उत्तम. कारण निष्काम भक्ती होऊ शकत नाही. आपण एवढे बद्धजीवी आहोत. गुरुमाला सांगतात बरं का हे वर्ड्स, हे माझ्या मनातले सांगत नाही मी. गुरुमाला सांगतात की निष्काम भक्ती करण्यापेक्षा, तुम्हाला भले कोणी उपदेश देईल की निष्काम व्हा, निष्काम भक्ती करा, निरपेक्ष भक्ती करा, अशी भक्ती तुम्ही जास्त काळ करू शकणार नाही. त्यापेक्षा सकाम होऊन भक्ती करा भगवंतांची, पण भगवंतांना भजा. हृदयामध्ये काहीतरी मनोकामना आहेत ती पूर्ण करण्यासाठी भगवंतांना भजा, काही अडचण नाही. जसं की कश्यप मुनीने तर अदितीला सांगितलं, तुला जर तुझ्या हृदयातली इच्छा पूर्ण करायची असेल, तुला पुन्हा तुझ्या जर पुत्राला त्या स्वर्गाच्या इंद्रपदावर बसवायचं असेल तर तुला एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवान श्री विष्णूंना तू मनोभावे भज. मग तिला व्रत सांगितलं, एक फाल्गुन महिन्यामध्ये करायचं 12 दिवसाचं व्रत, पयोव्रत. केवळ दूध पिऊन राहायचं आणि भगवंतांचं 24 तास काय करायचं, भजन करायचं. आणि तिनं निष्ठेनं ते 24 तास अखंड भगवंतांचं स्मरण करून ते व्रत केलं आणि भगवंत तिच्यावरती प्रसन्न झाले. आणि भगवंताने तिला सांगितलं की मी तुझ्या पुत्र रूपानं तुझ्या पोटी जन्म घेईन, पण हे तू कोणालाही सांगू नकोस, अशी अट घातली तिला. आणि मग आता इथं भगवान श्री विष्णू
त्या आश्रमामध्ये प्रकट झाले. तत्पूर्वी गर्भामध्ये असताना ब्रह्मदेव इतर देवता सगळे स्तुती करून गेले. ते आपण जेव्हा वामन अवताराची डिटेल कथा अभ्यासू त्यावेळेला अभ्यासू आपण. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं तथो जयमुदीरये. जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की. ग्रंथराज श्रीमद् भागवतम स्कंद 8वा अध्याय 18वा. मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री शुक उवाच श्रीशुक उवाच इत्थं विरञ्च स्तुतकर्मवीर्यः इत्थं विरञ्च स्तुतकर्मवीर्यः प्रादुर्बभूवामृतभूरदित्यां चतुर्भुजः शङ्खगदाब्जचक्रः पिशङ्गवासा नलिनायते क्षणः. श्रीशुक उवाच इत्थं विरञ्चि स्तुतकर्मवीर्यः प्रादुर्बभूवामृतभूरदित्यां चतुर्भुजः शङ्खगदाब्जचक्रः पिशङ्गवासा नलिनायते क्षणः. श्री शुक उवाच. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले इत्थं या प्रकारे विरिंच स्तुत कर्मवीर्यः ब्रह्मदेव ज्यांच्या पराक्रमाचा महिमा सदैव गातात ते भगवंत. प्रादुर्बभूव प्रकटले. अमृतभुवा ज्यांचे प्राकट्य सदैव अमर असते. आदित्याम अदितीच्या गर्भातून. चतुर्भुजः चार भुजाधारी. शंख गदा अब्ज चक्र म्हणजे शंख चक्र गदा आणि पद्माने सुशोभित. गदा आणि पद्माने सुशोभित. पिसंगवासाः पितांबरधारी. नलिन आयत ईक्षण कमळाप्रमाणे विशाल नेत्र असलेले. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले भगवान ब्रह्मदेवांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कर्मांची आणि प्रभावाची प्रशंसा केली.
त्यानंतर ज्यांना एका सामान्य मर्त्याप्रमाणे कधीही मृत्यूला सामोरे जावे लागत नाही असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान अदितीच्या गर्भातून प्रकटले. भगवंताने शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुधे धारण करून पितांबरही नेसले होते. भगवंतांचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर आणि दीर्घ होते. या अध्यायात जवळजवळ 30 श्लोक आहेत. तर आज हा अध्याय आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया. 32 श्लोक आहेत. तात्पर्य बाय हिज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्री रूपात की. या श्लोकातील अमृतभुः हा शब्द महत्त्वाचा आहे. ध्यानपूर्वक श्रवण करा. भगवंत कधीकधी एका सामान्य बालकाप्रमाणे जन्म घेताना दिसतात, परंतु याचा अर्थ असा होत नाही की त्यांना जन्म, मृत्यू अथवा वार्धक्याला सामोरे जावे लागते. परमेश्वरी अवतार आणि लीला समजण्याकरता मनुष्याने अतिशय बुद्धिमान असणे आवश्यक आहे. भगवंतांना तत्वता जाणण्यासाठी मनुष्याने कसं असणं गरजेचं आहे? अतिशय बुद्धिमान असणं गरजेचं आहे. आणि अतिशय बुद्धिमान मनुष्याचं लक्षण तेच आहे की जो आधी स्वतःला मनुष्य म्हणून जगण्यासाठी पात्र ठरवेल. कारण मी गुरुमहाराज ऐकत होतो तेव्हा गुरुमहाराज स्पष्ट सांगत होते, म्लेच्छ ह्या शब्दाची व्याख्या प्रभुपादांनी अशी केली किंवा शास्त्रांनी अशी केली, जो मांसाहार करतो तो म्लेच्छ किंवा यवन. मग तुम्ही भले हिंदू धर्मात जन्माला आलात तरी तुम्ही कोण आहात? म्लेच्छच आहात. जो मांसाहार करतो, इतर प्राण्यांची हत्या करून स्वतःचं पोट भरण्याचा प्रयत्न करतो, तो कोण आहे? म्लेच्छ आहे. आणि गुरु महाराज स्पष्ट सांगतात की जो म्लेच्छ आहे तो माणूस म्हणण्याच्या पण पात्रतेचा नाही. पण बुद्धिमान मनुष्य तर खूप लांबची गोष्ट झाली. म्हणूनच इस्कॉनमध्ये 4 नियमांचं कालच मी एक टाकलं होतं ग्रुपवरती की प्रभुपादांचे तथाकथित संन्यासी दीक्षित डिओटीज जे होते त्यांचे शिष्य, ते चातुर्मासामध्ये दाढी आणि मिशी वाढवायचे, केस वगैरे. तर प्रभुपादा काय करायचे ना, ऑर्डर द्यायचे, आत्ताच्या हे सगळं खाली करा, रिकामं करा. आय वॉन्ट यू क्लीन शेव्ड, क्लीन अँड नीट शेव्ड. फक्त हेच नाही, हे पण सगळं. आणि मग म्हणे, रास्कल्स, you want to follow so many rules and regulations, but you don't want to chant at least 16 rounds of Harinam, and you don't want to follow 4 regulative principles. आपण पण भक्तीमध्ये असे आपल्याला अनेक लोक भेटतात की जे आपल्याला फक्त देखावा करतात अवडंबराचा, रूल्स अँड रेग्युलेशन्स. वी विल डू धिस, वी विल डू दॅट, वी विल, असं सांगितलं शास्त्रामध्ये. हे ते नाही. पूर्वज सांगतायत, मी जे सांगितलं ते फॉलो करा. मी जे काय तुम्हाला सांगितलंय ते फॉलो करा. स्वच्छ राहा, टापटीप राहा, नीटनेटकं राहा. आणि ॲटलिस्ट काय करा, कमीत कमी 16 माळा जप करा आणि 4 नियमांचं पालन करा. तरच आपण मनुष्याच्या स्तरावर येणार. राव बुद्धिमान मनुष्य त्याच्या पुढे लांबची गोष्ट राहिली. जर तुम्ही गुरु महाराजांना, प्रभुपादांना जर तंतोतंत फॉलो केला, निश्चित भगवंत तुमच्यावर कृपा करून, मग भगवंत स्वतः सांगतात भगवद्गीतेत ना, ददामी बुद्धी योगम तम. लक्षात ना. मग भगवंत निश्चित बुद्धी देतील. पण आपण किमान प्रयत्न केला पाहिजे की कसं आपण शुद्ध आणि सत्वगुणामध्ये आयुष्य काय करू शकतो, जगू शकतो. एवढं पण किमान आपण प्रयत्न करणार नसू तर मग आपण म्लेच्छ आणि यवन म्हणण्याच्याच लायकीचे आहोत. मग आपल्याला त्यांना बोट दाखवायला अधिकार नाही. ते गाय मारतात, ते गाय मारतात, काय झालं? तुम्ही पण पशुच मारताय ना. गाय मारली नाही पाहिजे. पशुहत्या ही निम्नच आहे. आणि त्यात गोमातेचा वध म्हणजे अतिशय, म्हणजे त्या कर्माला फळ महाभयानकच असं भेटणार. लक्षात. तर भगवंतांच्या परमेश्वरी अवतार आणि लीला समजण्याकरता मनुष्याने अतिशय बुद्धिमान असणे आवश्यक आहे. भगवद्गीतेत 4.9 मध्ये सांगण्यात आले. याची पुष्टी करताना जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वतः असे म्हटले आहे. भगवंतांचे प्रकट आणि अप्रकट होणे आणि त्यांच्या इतर लीला या सर्व दिव्य आहेत हे मनुष्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भौतिक कर्मांचा भगवंतांना स्पर्शसुद्धा होत नसतो. जो मनुष्य भगवंतांचा आविर्भाव, अंतर्धान पावणे आणि लीला जाणतो तो मुक्तात्मा होय. ज्या माणसाला कळलं, ज्या मनुष्याला कळलं भगवंत कसे प्रकट होतात, त्यांच्या लीला कशा करतात आणि कसे पुन्हा आपल्या निजधामास जातात,
ह्याच्या लीला जरी ज्या एखाद्या बुद्धिमान मनुष्याला कळल्या तरी तो काय होतो, मुक्त होतो. कारण वर्तमान देहाचा त्याग केल्यावर त्याला पुन्हा भौतिक शरीर घ्यावे लागत नाही. त्याला सरळ भगवत धामात प्रवेश दिला जातो. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन. त्याच श्लोकामध्ये भगवंत सांगतात काय, जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन. आणि ह्या एकाच श्लोकावरती आपण जवळजवळ 5 प्रवचनं घेतलेली आहेत. भगवंतांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व कसं जाणावं ती तुम्ही सगळ्यांनी सिरीज अभ्यासा वारंवार. पुढे बघा, आश्रमामध्ये भगवंत प्रकट झालेत, पण नॉर्मल बालक जन्माला येतात तसे भगवंत प्रकट झालेत काय, नाही. भगवंत इथं चतुर्भुज रूपामध्ये, नारायण रूपामध्ये प्रकट झाले. शंख चक्र गदा पद्म धारण करून, कमळा समान नेत्र आहेत आणि नील वर्ण आहे, नीलमण्यासारखा त्यांचा सुंदर पितांबर लिहिलेले आहेत. आणि पुढे बाकीचं वर्णन येते बघा. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य देह श्यामवर्णी असून त्यात भौतिक उन्मत्तपणाचा लवलेशही नव्हता. भगवंत वर्ण कसा होता, श्यामवर्णीय, घन निळा. मकराकार कुंडलांच्या प्रभेने त्यांच्या मुखकमळावरती उत्तम शोभा आली होती. भगवंतांनी मकराकार कुंडल घातली होती, म्हणजे माशाच्या आकाराची, आणि त्याच्यामध्ये रत्न हिरे माणकं अशी मडवलेली. त्याच्यातनं तो प्रकाश जो होता तो परावरती होऊन भगवंतांच्या गालावरती काय होता, पडत होता. आणि त्यामुळे अजून त्यांचे जे गाल आहेत ते अजून सुंदर दिसत होते, चेहरा. त्यांच्या वक्षस्थळावरती स्त्रीवत्स लांछन प्रकाशत होते. त्यांनी कडी तोडे बाहुभूषणे घातली असून पवित्र यज्ञोपवीत उज्ज्वल मेखला आणि पादपद्मावर सर्वोत्कृष्ट नुपुरे धारण केली होती. भगवंत आपले सगळे अलंकार धारण करून प्रकट झाले होते, कारण भगवंतांचे अलंकार सुद्धा काय आहेत, दिव्य आहेत. भ्रमर समूहाच्या गुंजारवाने निनादित झालेली सुंदर पुष्पमाळा त्यांच्या गळ्यात असून ते भ्रमर मधुकरिता त्या फुलांवरती आक्रमण करीत होते. कंठी कौस्तुभमणी धारण केलेले भगवंत प्रकट होताच त्यांच्या तेजामुळे प्रजापती कश्यपांच्या घरातील अंधकार त्वरित नष्ट झाला. आता प्रजापती कश्यपाने आश्रमामध्ये आपल्या बायकोला कुठेतरी आणून ठेवलं होतं ना स्वर्गाच्या बाहेर, तिथं अंधकार होता. पण भगवंत जसे तिथं प्रकट झाले तसा तो अंधकार काय झाला, भगवंतांच्या अंगकांतीनंच नष्ट झाला. त्या समयी सर्व दिशा प्रसन्न झाल्या. सरोवरातील उदके स्वच्छ झाली. सर्वांची हृदय हर्षित झाली. ऋतू आपापल्या गुणांना प्रदर्शित करू लागले. म्हणजे जे बेस्ट ऋतू, प्रत्येक ऋतूमध्ये जे बेस्ट काही असतं ना ते सगळं एकाच समयी प्रकट झालं. प्रत्येक ऋतूचं एक वैशिष्ट्य आहे. जसं की वर्षा ऋतूमध्ये श्रावण मास सगळ्यात सुंदर मानला जातो, तसं वसंत हा जो आहे तो फुलांचा बहर, फुलाफुलांनी सृष्टी लगडलेली असते, सुंदर वातावरण असतं, मनमोहक सुगंध असतो. हे सगळं एकत्र प्रकट झालं. आणि स्वर्गलोक, अंतरिक्ष आणि भूलोकाची प्रजा आनंदित झाली. देव, गायी, ब्राह्मण आणि गिरीपर्वत इत्यादी सर्व आनंदाचा अनुभव करू लागले. श्रवण नक्षत्रात चंद्र असताना श्रावण द्वादशीला अभिजित मुहूर्तावरती भगवंत या विश्वात प्रकट झाले. पावसाळी वर्षा ऋतूतलीच लीला आहे भगवंतांची. श्रावण मासामध्ये श्रावण द्वादशीच्या दिवशी भगवंत प्रकट झाले. आणि या प्रसंगाचे मांगल्य जाणून सर्व तारका आणि सूर्यापासून ते शनीपर्यंत सर्व ग्रहांनी जन्मकाळ शुभाव करून औदार्य दाखवले. म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला ज्योतिषाकडे जावं लागतं की आमच्या जन्माच्या वेळचे ग्रह तारे शुभ आहेत का नाही ते बघा. पण इथे सगळे ग्रह तारे काय येत आहेत, भगवंत जन्म घेत आहेत म्हणून सगळे ग्रह तारे शुभ स्थितीमध्ये स्वतःच ॲडजस्ट करून घेतले त्यांनी स्वतःला. लक्षात नाही, हे भगवंतांचं प्राकट्याचं महात्म्य आहे. तुमचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला जावं लागतं ज्योतिषाकडे. काय बाबा चांगलं नक्षत्र आहे, वाईट नक्षत्र आहे, शांती करायला पाहिजे का, काय काल सर्पयोग आहे का, आणखीन कसला योग आहे, मंगळ आहे अमंगळ आहे, बरोबर की नाही. आणि त्याच्या शांत्या करायच्या आहेत, नारायण बळी द्यायचं, हे द्यायचं, मग तिकडे हिरण्यकेशीला जावा, नाहीतर तिकडे कुठे त्र्यंबकेश्वरला जावा. भगवंतांच्या प्राकट्यामध्ये असलं नसतंय. ज्यावेळेला भगवंत प्रकट होतात त्यावेळेला सगळी नक्षत्र शुभ अक्षांशावरती आपोआप येतात. सगळे ग्रह गोल तारे शुभ वेळेला स्वतःला ॲडजस्ट करून घेतात आणि सगळं वातावरण कसं शुभ बनून जातं. आणि सर्व ग्रहांनी तो जन्मकाळ शुभाव करून औदार्य दाखविले. प्रभात काय सांगतात पाहूया. निष्णात ज्योतिषी असणारे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर नक्षत्र ताराद्या या शब्दांचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात की नक्षत्र म्हणजे ग्रह आणि आद्या म्हणजे ज्याचा उल्लेख प्रथम केला आहे. ग्रहांपैकी सूर्य हा प्रथम ग्रह आहे, चंद्र नव्हे.
म्हणून वैदिक शास्त्रानुसार आधुनिक खगोलशास्त्रज्ञांचे हे मत चुकीचे आहे की पृथ्वीच्या सर्वाधिक निकटचा ग्रह चंद्र आहे, म्हणून ते आपण स्वीकारू नये. संपूर्ण विश्वभर लोक सप्ताहाच्या दिवसांची पुढील प्रमाणे गणना करतात: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. बरोबर की नाही? संडे मंडेपासून आपण सुरुवात करतो ना. का? कारण सण हा जवळ आहे आपल्या. सूर्य काय आहे? आपल्या जवळ आहे. चंद्र त्याच्यापेक्षा लांब आहे. मागच्या प्रवचनात मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगितलं होतं तुम्हाला. काहीतरी 9 लक्ष काहीतरी 42,000 मैल वगैरे असं अंतर आपण काढलं होतं प्रबलांच्या जेने. ही गणना वैदिक ग्रह गणना पद्धतीशी तंतोतंत जुळणारी असल्यामुळे वैदिक विधान सत्य आहे हे सिद्ध होते. या व्यतिरिक्त भगवंतांचे प्राकट्य होतात सर्व ग्रहतारे तो मुहूर्त साजरा करण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार अतिशय शुभ स्थितीत येतात. त्यामुळे आपण जाणलं पाहिजे, जर शास्त्र आपण हे कोणी म्हणत असेल की शास्त्र आम्ही तुमचं का मानावं, तर ह्याच्यात असे बरेच ठोकताळे आहेत की जे आजच्या वैज्ञानिकांना सुद्धा आतापर्यंत माहीत नव्हते, पण अनादी काळापासून आपल्या शास्त्रामध्ये सांगून ठेवलेले आहे. जसे की वैदिक कालगणना, वैदिक ग्रहगोल तारे, हे सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये, पुरातन शास्त्रामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वैदिक शास्त्र ही काय आहेत? परफेक्ट आहेत. हे एखाद्या किमान बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला सुद्धा न पटण्यासारखी गोष्ट नाही आहे. लक्षात. हे राजन, द्वादशीच्या तिथीला भगवंत प्रकट झाले होते. त्या समयी सूर्य माध्यान्ही होता आणि हे सत्य सर्व विद्वानांना माहीत आहे. या द्वादशीला विजया असे सुद्धा म्हणतात. ह्या द्वादशीला एक दुसरं नाव काय आहे? विजया द्वादशी. कारण भगवंत बळी महाराजांवरती विजय प्राप्त करून पुन्हा इंद्रदेवाला काय देणार होते? त्याचं राज्यपद देणार होते. आणि ही सगळी चर्चा ज्या कारणे आली त्याचं कारण मागे आहे. परीक्षित महाराजांनी आपल्या गुरूंना विचारला प्रश्न की पूर्णपुरुष भगवान अखिल अस्तित्वाचे स्वामी आहेत, तरी सुद्धा त्यांनी एका दरिद्री मनुष्याप्रमाणे बळीराजाकडे 3 पावले भूमीची याचना का केली? बरोबर की नाही? भगवंत एवढे काय आहेत? पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, सगळ्याचे स्वामी आहेत. मग एखाद्या दरिद्र मनुष्यासारखं, एका ब्राह्मणासारखं त्यांनी 3 पावलं भूमी बळी महाराजांकडे का मागितली? आणि मागितलेले दान मिळाल्यावर देखील त्यांनी बळीला कशा करता बंदी केले? बंदी करून पाताळात ढकललं ना. का बरं बंदी केलं? दान तर घेतलं आणि दान मिळालं त्यांना, मग का बंदी केलं? या विरोधाभासात्मक गोष्टींच्या मागे दडलेले रहस्य जाणून घेण्याचे मोठे कुतूहल माझ्या मनी निर्माण झाले आहे. परीक्षित महाराज विचारतायत शुकदेव गोस्वामींना की असे पूर्णपुरुषोत्तम भगवंत त्यांना 3 पावलं भूमी मागण्याची गरजच का पडली? आणि बरं ते दान बळीनं दिलं सुद्धा, आपल्या गुरुच्या अगेन्स्ट जाऊन दिलं. खूप सुंदर कथा आहे पुढे. तरी सुद्धा मग भगवंताने दान मिळालं असताना सुद्धा बळीला बंदी म्हणून पाताळात का ढकललं नरकामध्ये? बरोबर की नाही? आणि हे सगळं कुतूहलात्मक आहे, विरोधाभासात्मक आहे. ह्याच्यातलं जे काय खरं कारण आहे, परम रहस्य आहे, ते मला श्रवण करण्याची काय आहे? इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, मला ते सांगा. तर त्या शुभसमयी शंख, दुदुंबी, मृदंग, पणव आणि आनक ही वाद्ये वाजू लागली आणि त्यांचा तुमुल नाद होऊ लागला. अप्सरा आनंदित होऊन नृत्य करू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गायन करू लागले. मुनी, देव, मनु, पितर आणि अग्निदेवगण स्तवन करू लागले. सगळे आनंदी झाले. आता भगवंत प्रकट झाले, निश्चितच आम्हाला अडचणीतनं बाहेर काढतील. बरोबर की नाही? कारण हे बेघर होऊन फिरत होते सगळे देवदेवता इंद्रासकट. घर नव्हतं. बळी महाराजांनी स्वर्ग काबीज केलं होतं. बळी महाराज हे दैत्याधिपती आहेत, असुरांचे राजा, प्रल्हाद महाराजांचे नातू आहेत. सिद्ध, विद्याधर, किंगपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, सुपर्ण, उत्तम भुजंग आणि देवांचे अनुयायी या सर्वांनी गीते गायली, प्रशंसा केली आणि नृत्य करीत अदितीच्या निवासस्थानावरती पुष्पवृष्टी केली. जिथं अदितीचं निवासस्थान होतं तिथं देवी देवताने सगळ्यांनी हे नावं सगळी लक्षात ठेवा बघा. देवी देवतामध्ये कोण कोण येतात बघा. मुनी, देव, मनु, पितर, अग्निदेवगण. त्याच्यानंतर मग सिद्ध, विद्याधर, किंपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, सुपर्ण, उत्तम भुजंग आणि देवांचे अनुयायी या सर्वांनी गीते गात, प्रशंसा आणि नृत्य करीत अदितीच्या निवासस्थानावर पुष्पवृष्टी केली. आपल्या गर्भातून उत्पन्न झालेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना पाहून अदितीला विस्मय वाटला आणि तिचे हृदय आनंदाने भरून गेले.
भगवंतांनी स्वतःच्या योगमायेच्या बळावर हा दिव्य देह स्वीकारला होता. प्रजापती कश्यपही त्या बालकाला पाहून विस्मित झाले आणि हर्षभरीत होऊन त्याने जय जय असे उद्गार काढले. प्रजापती कश्यप जे अदितीचे कोण आहेत, पती आहेत. त्याने सुद्धा या सुंदर दिव्य बालकाला पाहिलं आणि त्यांनी जय जय असा उद्गार काढला. त्यामुळे कधी पण आपण भगवंतांच्या निगडीत जर आपल्या कानावर काय पडलं किंवा आपल्याला दर्शन झालं किंवा बातमी मिळाली तर आपण जय जय करून भगवंत जय जयकार केला पाहिजे. भगवंत आपल्या मूळ रूपात आयुधे आणि आभूषणांसह प्रकटले होते. हे शाश्वत रूप या भौतिक जगात दृश्य होत नसले तरी सुद्धा ते या रूपात प्रकटले. त्यानंतर आपल्या मात्या पित्यांच्या उपस्थितीत भगवंताने एका नटाप्रमाणे बटू ब्रह्मचार्याचे वामन रूप धारण केले. भगवंत आपल्या मूळ रूपात जे इथं ह्या भौतिक जगतात काय आहे दृश्यमान नाही आहे. जसे की काल प्रभूजी भागवतममध्ये एक प्रश्न विचारला होता की भगवंत कसे आहेत, पूर्णपणे चिन्मय आहेत, प्रकाशमान आहेत, मग अंधकारमय मायादेवी त्यांच्या पार्श्वभागाला कशी काय राहू शकेल. तर भगवंत जरी दैदिप्यमान असले, सच्चिदानंद रूपी असले तरी भगवंतांची मायादेवी ही एक लादणी शक्ती आहे. आणि जे जीव भगवंतांना सन्मुख होत नाहीत ते जीव भगवंतांकडे पाठ फिरून कुठे पळतायत, उलटे पळतायत. आणि भगवंत आपल्या ह्या निजरूपामध्ये कुठं वास्तव्यास आहे, वैकुंठ धामामध्ये. जसं की इथं आलं ह्या श्लोकामध्ये की भगवंत हे रूप कधीच या भौतिक जगतात प्रकट करत नाहीत. त्यामुळे भगवंतांचं हे रूप आणि त्याचं तेज हे विरजा नदीच्या त्या तटापासून पुढे कार्यरत आहे. हे भौतिक जगत अंधकारमयच आहे पूर्णपणे, लक्षात ना. म्हणून आपण अंधारात आहोत. म्हणून भगवंतांनी इथं सूर्यचंद्र यांची काय केली, उत्पत्ती केली. आपण भगवंतांना विन्मुख झालोय, भगवंतांकडे पाठ फिरून आपण पळतोय. भगवंत सच्चिदानंद रूपीच आहेत, दिव्य प्रकाशमयच आहेत. कारण इथं सुद्धा आपण पाहिलं की त्या अंधाऱ्या आश्रमामध्ये काय झाला, उजेड झाला भगवंत आल्यानंतर. इथं मायादेवी हे अंधकारमय रूप आहे, भगवंतांची एक शक्ती आहे, शक्तिमान भगवंत आहेत. आणि त्या शक्तिमान भगवंताला आपण विसरून कुठे आलोय, मायादेवीच्या कुशीमध्ये आलोय. आणि तिच्या कुशीमध्येच आपण काय करतोय, लोटांगण घालतोय. पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचं कार्य चालू आहे. आय थिंक मागच्या शेवटच्या प्रवचनामध्ये खूप डिटेलमध्ये आपण ह्याची चर्चा केली होती. हा मनुष्य देह आणि आपल्याला का ह्या सगळ्या इच्छा होतात, कामेच्छा करण्याची तीव्र इच्छा आपल्याला का होते सारखी, आणि भजन भक्ती करण्याची इच्छा का होत नाही. कारण हा देहच मुळात आधी काय कशासाठी बनवला आहे, कामेच्छांची पूर्तता करण्यासाठी भगवंतांनी बनवलेलं आहे. हे जे यंत्र आहे ह्याचं इप्सितच मुळात काय दिलंय, मायादेवीनं. कारण ह्या यंत्राचं जनक कोण आहे, मायादेवी आहे. पार्वती, उमा, दुर्गादेवी आहे. आणि तिचं इप्सितच काय आहे, ह्या यंत्राद्वारे जास्तीत जास्त काय करावं, प्रजोत्पादन करावं. ह्या यंत्राचं इप्सित काय आहे, आत्मज उत्पन्न करणे. म्हणजे ह्या यंत्रासारखे इतर देह उत्पन्न करणे. आणि मग हे जर पाहिजे असेल तर हे यंत्र असं बनवलं पाहिजे की त्याला सारख्या काय होतील, कामोत्तेजना येतील. त्यामुळे भक्ती करणं ह्या देहामध्ये येऊन हे फार महाकठीण गोष्ट आहे. पण कोणतेही काम इच्छा पूर्ण करायची गोष्ट असेल तर आपलं लगेच काय, मस्त झोपा काढायला कोणी सांगायची गरज पडत नाही, भरपेट खायला कोणी सांगायची गरज पडत नाही, इतर सगळी इंद्रियांची कामसुख भोगायला कोणी सांगायची गरज पडत नाही. पण भक्ती करा रे, माळ जपा रे, सत्संगाला या रे. बिचारे हजारो वेळा साधुसंग सांगताय, संत सांगतायत, पण कोणाला इच्छा होत नाही. इच्छा न होण्याचं कारणच हे मुळात आहे. दिस इज अ ट्रॅप. हा एक ट्रॅप आहे मानव देह. पण हा ट्रॅप असा ट्रॅप आहे की ह्या ट्रॅपचं आपण खरं जर गमक जाणलं तर आपण ह्या ट्रॅपच्याच साहाय्यानं इथलं जे 84 लक्ष फेरीचा योनीचा फेरा जो आहे तो पार करून आपण निश्चित विरजा नदीच्या पलीकडे चिन्मय चिदाकाशामध्ये भगवंतांच्या निजधामास निश्चित जाऊ शकतो. पण त्या आळसावरती मात केली पाहिजे. यथार्थ रूपानं भगवंतांना जाणलं पाहिजे, ह्या देहाचं इप्सित जाणलं पाहिजे. आणि मग हा देह कसा आपल्याला आपल्या परम कल्याणासाठी वापरता येईल ह्याच्याबद्दलच आपण सदैव 24 तास काय केलं पाहिजे, रात्रंदिवस
मनन करत राहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपलं कार्य करत राहिलं पाहिजे. कारण किंबहुना तुम्हाला ज्या काय कामेच्छा आहेत, सगळ्या इंद्रियांना त्यांच्या इंद्रिय विषय पुरवण्याच्या ज्या इच्छा आहेत, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे देह एका पायावरती तयार असतो. पण जसं तुम्ही माळ घेतली, सत्संगाला बसला रे बसला हे खूप नशीबवान झालं. तिथून उठायला कोणी सांगितलं की आपण पाटील लावून पळतो. नाही मग प्रभूजी मला ते असं अमकं काम होतं, मग प्रभूजींनी बोलवलं होतं मला ते इकडे, मग त्यांना आणायचं होतं, हे ते सगळ्या गोष्टी असतात. एवढे प्रभुपादांनी काय घेतले, तपश्चर्या केली आहे आणि तरी पण आपण आपल्या मनावरती ते घेत नाही. काय होणार आहे आपलं? खरंच आपण जरा थोडंसं हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे. कारण इंद्रिय भोग करण्यासाठीच हा देह निर्माण केलेला आहे आणि हाच खरा सापळा आहे. हा मनुष्य देह जो आहे हा इंद्रिय भोग करण्यासाठीच निर्माण केला गेलेला आहे. आणि त्याच्यातलं प्रामुख्याने इंद्रिय भोगाचं साधन कोणतं आहे? पुनरुत्पादन करणे, म्हणजे सेक्स लाईफ. आणि त्या केवळ एकाच गोष्टीसाठी आपण रात्रंदिवस अहोरात्र मरेपर्यंत काबाड कष्ट करत असतो. ते सेक्स लाईफ आणि त्याच्यातनं उत्पन्न होणारी प्रजा, त्यांचं पालन पोषण. दुसरं काय आहे? अजून काही नाही. आणि त्यांनी कसं पुन्हा आपलं ते पुनरुत्पादनाचं गाडं कसं चांगलं चालवावं याच्यासाठी आपण त्यांचं धडाक्यात काय करतो? लग्न विधी सगळं करून देतो, बारशी हे ते सगळं चाललेलं असतं आनंदामध्ये. हत्ती जातो पण शेपूट अडकतं आपलं. शेपूट काय आहे? आध्यात्मिक साक्षात्कार जाणून घेणं हे शेपूट आहे. आध्यात्मिक जीवन जगणं हे शेपूट आहे. पण बाकी सगळ्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. भौतिक शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, डिग्र्या घेण्यासाठी वेळ आहे, रोज रात्रंदिवस काबाड कष्ट करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, लग्न समारंभ करण्यासाठी वेळ आहे, अजून काय यज्ञ या कर्मकांड करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. कशासाठी? इंद्रिय भोगासाठी. मुलांची शाळा शिक्षण करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, पैसा कमवण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, त्यांची लग्न लावण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, त्यांचे नातू पंटू मांडीवर खेळवण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, त्यांची शी अंगावर धारण करण्यासाठी वेळ आहे. सगळ्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. पण हत्तीचं शेपूट आलं ना, कोणी सांगितलं अरे मनुष्य देहाचं कर्तव्य भक्तिभजन कर, त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. बायको मला नेहमी म्हणते, कधीतरी तुम्ही व्यासनावर काहीतरी बसून बडबडाला मला वाटतंय ते हे असं होतं. निश्चित ही हृदयातली उद्विग्नता असते. कारण एवढा मेहनत प्रयत्न करून जर आपण मनावर घेणार नसू तर मग प्रभुपाद सुद्धा अनेक वेळा डिप्रेशनमध्ये गेले होते, अनेक वेळा डिप्रेशनमध्ये गेले होते. तर जागे व्हा, लक्षात ना. आणि हा प्रॉब्लेम भारतवासियांचाच आहे, तथाकथित हिंदू धर्मियांचाच आहे. जे पाश्चात्य देशातील लोक आहेत ना, हे जे प्रिन्सिपल्स आहेत, जेव्हा त्यांना कळतात तेव्हा ते तत्वतः जीवन समर्पित करतात. आणि त्याची अनेक लाखो उदाहरणं आपण आज पाहतो. पण आपण भारतीय जे आहोत, आपल्या मनावरती किती वेळा हे सांगितलं तरी आपल्या हृदयात ते रुजत नाही आणि आचरणात तर येतच नाही. तर हे आचरणात आलं पाहिजे. नुसतं कानाने ऐकून नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे करून उपयोग नाही आहे. त्यांना काही साध्य होणार नाही आहे. हां, फारच तुमची सुकृती वाढेल, पण सुकृती वाढून हरिभक्ती करायला मिळणे ह्याची सुकृती तुम्ही पूर्वजन्मात केलेली आहात. मग व्हाय यू आर वेस्टिंग दिस लाईफ, हा प्रश्न आहे माझा. कारण हरिभक्तीबद्दल एखाद्याला जिज्ञासा उत्पन्न होणे याच्याबद्दल अनादी जन्मांची काय लागते? पुण्याही लागते. त्याच वेळेला संतांची कृपा आपल्यावरती होते. मग एवढी जर आपल्यावरती संतांची कृपा झालेली आहे, प्रभुपादांची कृपा झालेली आहे, तर आपण मग का सारखे करतोय? असे नाही करायला पाहिजे. लक्षात ना. आपण आळस झटकून टाकून आपण ह्या देहाच्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्या झुगारून, भला हा देह नाही राहणार आहे सुदृढ कायम, तरी ठीक आहे, काय बिघडत नाही. जर तुमच्या हृदयामध्ये भगवंतांची सेवा करण्याची इच्छा असेल तर निश्चित हा देह, हरिदास ठाकूर अंथरुणाला खिळले होते, उभं पण राहता येत नव्हतं त्यांना, लिटरली जागेवरती पडले होते, तरी सुद्धा ते 192 वेळा रोज जप करत होते. मी दिवसाचे 22 तास जप करत होते, 22-23 तास. विचार करा, आपल्याला साधा सर्दी ताप खोकला झाला तर आपण म्हणतो असू रे राहू दे. ज्या माणसाला खाली झोपलेल्या अवस्थेतनं उठून बसता येत नाही असा माणूस काय करतोय?
कारण जीवनामध्ये पण केलं आहे, मी करणार रोज 3 लाख नामजप करणार पूर्ण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांनी पण केला होता ना, आपल्या गुरूंना वचन दिलं होतं. मग ते चैतन्य महाप्रभू म्हणतात की मला आता हे शरीर एवढं अस्थिपंजर झालंय की मला माझा पण पूर्ण करता येत नाही आणि माझा पण पूर्ण न करता मला जीवन धारण करायचं नाही. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुमचे चरणकमल माझ्या छातीवरती ठेवा आणि माझ्यासमोर असे बसा आणि तुमचा चेहरा निहाळत निहाळत मी काय करतो, देहत्याग करतो. अशा प्रकारे हरिदास ठाकूरांनी मृत्यू स्वीकारला, म्हणजे जवळजवळ इच्छामरणच स्वीकारलं. भगवंतांना निहाळत त्यांचे चरणकमल आपल्या छातीवरती धारण करून भगवंतांना निहाळत हे पडले आहेत आणि चैतन्य महाप्रभू बसले आहेत, त्यांच्या घट्ट चरण धरलेत हृदयाशी आपल्या आणि भगवंतांचे चरण हृदयाशी घट्ट कवटाळून प्रेमाश्रूंनी अश्रू डबडबलेत आणि अशा त्या सुंदर मुखाचं अवलोकन करत हरिदास ठाकूरांनी आपला काय केला, देहत्याग केला. आणि ही व्यक्ती कोण होती, एक मुसलमान होती. हरिदास ठाकूर कोण होते, मुसलमान होते. हरिदास ठाकूर म्हणून हिंदीमध्ये खूप सुंदर पिक्चर आहे, यूट्यूबवरती उपलब्ध आहे, जाऊन बघा तुम्ही आज. श्रील हरिदास ठाकूर हिंदीमध्ये बंगाल प्रांतामध्ये बेनापोलाला त्यांचा जन्म झाला होता. इथे आज ते पश्चिम बंगालमध्ये आहे, बांगलादेशमध्ये आहे, सॉरी. तर भगवंताने काय केलं, भले जरी चतुर्भुज रूपामध्ये नारायण रूपामध्ये प्रकट झाले तरी काय केलं, त्वरितच काय केलं, मात्या पित्यांच्या उपस्थित भगवंताने एका नटाप्रमाणे, जसं नट जस्ट ते काय तो मी नव्हेच नाटक प्रभाकर पणशीकरांचं मी दादरला शिवाजी मंदिराला पाहिलं होतं. अहो तो काय माणूस, कोणी पाहिलं आहे अजून, तो मी नव्हेच, ऐकून आहेत, मी प्रत्यक्ष पाहिलं होतं प्रभाकर पणशीकरांचं 25-26 वर्षापूर्वी. तो असा तिथं फिरता रंगमंच होता असा, आणि त्याच्यामध्ये फिरत्या रंगमंचामध्येच असे कप्पे केलेले होते देखाव्यांचे, आणि हा माणूस तो फिरता रंगमंच फिरून असा परत येतो तोपर्यंत तो कपडे सुद्धा गेटअप पूर्ण बदलून कधी कॅप्टन व्हायचा, कधी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी व्हायचा, कधी इन्स्पेक्टर व्हायचा क्षणामध्ये. म्हणजे नट जसा कपडे वेशभूषा बदलून येतो तसं भगवंत नटाप्रमाणे काय केलं, इथं एका बटू वामनाचं ब्रह्मचार्याचं काय केलं, रूप धारण केलं त्वरित सगळ्यांच्या समोरच. आलं लक्षात. या श्लोकातील नट हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. विविध भूमिकांकरता नट आपली वेशभूषा भिन्न भिन्न करीत असला तरी तो सदैव तोच मनुष्य असतो. त्याचप्रमाणे ब्रह्मसंहितेत वर्णन केल्याप्रमाणे भगवंत सहस्रो कोट्यावधी रूपे धारण करीत असतात. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम, ते आपल्या असंख्य अवतारामध्ये सदैव उपस्थित असतात. तथापि ते विविध अवतार घेऊनही ते सर्व अवतार परस्पराहून भिन्न नसतात. भगवंत तीच व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे तीच शक्ती, तीच शाश्वतता आणि तेच दिव्य अस्तित्व आहे, परंतु त्याचवेळी ते विविध रूपांद्वारे प्रकट होतात. म्हणजे हे वामन रूप जे धारण केले ते आत्तापुरतं धारण केलं असं नाही, हे अनादि अनंत काळापासून भगवंत रूप आहे. पण आता गरजेनुसार भगवंताने काय केलं, ही लीला करायची म्हणून इथं वामन रूप प्रकट केलं आपलं. भगवंत तीच व्यक्ती आहे, त्यांच्याकडे तीच शक्ती, तीच शाश्वतता आणि तेच दिव्य अस्तित्व आहे, परंतु त्याच वेळी ते विविध रूपांद्वारे प्रकट होत असतात. जेव्हा वामनदेव अदितीच्या गर्भातून प्रकट झाले तेव्हा त्याने 4 हातात आयुधे धारण केलेले नारायण रूप प्रकट केले. दुसऱ्याच क्षणी ते एका लहान बटू किंवा ब्रह्मचार्याच्या रूपात दिसू लागले. याचा अर्थ भगवंतांचे शरीर भौतिक नाही असा आहे. जो मनुष्य आहे असे समजतो की परमेश्वर भौतिक देह स्वीकारतात तो बुद्धिमान नव्हे आणि त्याने भगवंतांच्या स्थितीविषयी अधिक ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वतः, भगवंत आपल्या मूळ दिव्य देहाने सच्चिदानंद विग्रह दिव्य अवतार धारण करीत असतात. प्रभुपाद इथं सांगतायत की भगवंतांचे सगळे अवतार जे आहेत ते शाश्वत आहेत आणि भगवंतांच्या ह्या लीला अनेक ब्रह्मांडामध्ये, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्या कोणत्या ना कोणत्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांची प्रत्येक लीला अवताराची लीला चाललेली असते. जसं की ह्या पृथ्वीतलावरती या मृत्यूलोकामध्ये, ह्या ब्रह्मांडातील ह्या मृत्यूलोकामध्ये आता भगवंतांनी कोणती लीला चालू केली, वामन अवताराची लीला चालू केली. अवतरण म्हणजे जसं आहे तसंच प्रकट होणं, त्याला अवतरण म्हणतात, बरोबर की नाही. ॲपियर. सूर्य बघा उगवतो,
जसा आहे तसाच उगवतो, काय स्वतःमध्ये चेंजेस करून रात्रभर झाकलेला असतो आणि मग उगवतो असं नाही आहे. तसंच भगवंतांचे हे नानाविध अवतार जे आहेत ते मूळ आणि शाश्वत आहेत आणि ते जसे आहे तसे सूर्योदय जसा होतो त्यावेळेला आपण म्हणतो काय सूर्याचा जन्म झाला असं म्हणतो का आपण? नाही. तसंच भगवंतांचा जन्म कधीच होत नाही. अजन्म असे भगवंत ज्यावेळेला प्रकट होतात त्यावेळेला त्यांना काय म्हणतो आपण? त्यांचा अवतार प्रकट होणे म्हणतो. तसं हे वामन रूपामध्ये भगवंत प्रकट झाले. तम वटुम वामनम दृष्ट्वा मोदमाना महर्षया कर्माणि कारयामासु पुरस्कृत्य प्रजापतीम. बटू वामन देवांना पाहून महर्षी आनंदित झाले. प्रजापती कश्यपांना समोर ठेवून त्यांनी जन्मतिथी विधी इत्यादी सर्व संस्कार संपन्न केले. आता भगवंतांचा जन्म झाल्यावरती त्यांनी जे संस्कार करायला पाहिजेत ते सगळे संस्कार पार पडले. जसं की आपण पाहतो कृष्णलीलेसुद्धा मध्ये सुद्धा गर्गमुनी आले होते आणि मग सगळे जन्मसंस्कार गाईच्या गोठ्यामध्ये केले त्यांनी. तसं इथं सुद्धा महर्षींनी काय केलं? प्रजापती कश्यपांना समोर ठेवून त्यांचे पिताश्री यांना समोर ठेवून सगळे जन्मतिथी विधी इत्यादी सर्व संस्कार संपन्न केले. वैदिक संस्कृतीत ब्राह्मण कुळी जन्मलेल्या मुलाचा प्रथम जातकर्म नामक संस्कार संपन्न केला जातो आणि त्यानंतर इतर संस्कार केले जातात. परंतु बटू ब्रह्मचार्याच्या रूपात प्रकटलेल्या वामन अवताराचा यज्ञोपवीत संस्कारही त्यावेळेला संपन्न केला गेला. पण आता भगवंत कशा आता लहान बालक म्हणून प्रकट नाही झाले, आता ते प्रॉपर बटू वामन एक 8-9 वर्षाचा मुलगा. प्रभूजींना चांगलं माहिती असतं त्यांच्यामध्ये सगळं हे संस्कार केले जातात. काय म्हणतात त्याला? उपनयन संस्कार किंवा मुंज म्हणतो ना आपण त्याला प्राकृत भाषेमध्ये मुंज. तर मुंज केलेल्या रूपामध्ये जसं एखादं बालक असावं त्या रूपामध्ये 8-9 वर्षाच्या रूपामध्ये भगवंत इथं स्वतःला प्रस्थापित केले आणि त्याला भगवंताचा उपनयन संस्कार केला गेला. तर आता उपनयन संस्कार चालू आहे 16. जर बघा भगवंतांना कोणी कोणी काय काय दिलं. उपनयन संस्काराच्या वेळेला प्रत्यक्ष सूर्यदेवानी त्यांना गायत्री मंत्र प्रदान केला. ज्याला मुंज होते त्याला आपल्याला गुरु गायत्री देतात, गायत्री मंत्र. आणि तो कोणाला सांगायचा नसतो, तो कानात सांगितला जातो. आता सगळीकडे ते हे मिळतं किट आणि ते सगळीकडे गावभर लावत असतात. त्यांना वाटतं गायत्री मंत्र आपण लावला म्हणजे आपल्या कानावर भलं होईल. तसं नाही आहे ते. प्रत्येक मंत्र जो आहे त्याची ताकद त्याच वेळेला असते ज्यावेळेला तो त्या गुरुशिष्य परंपरेची सर्व आचार्यांची ताकद घेऊन आपल्यापर्यंत पोचतो. आमच्या गावी एक ब्राह्मण स्थळ म्हणून आहे, तिथं हा मंत्र 24 तास रात्रंदिवस लावलेला असतो. ओम भूर्भुवस्व तस्य वत्रवरण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. असं नाही करायचं. म्हणजे आपण काय आहोत, आपल्याला शॉर्टकट मारायची सवय झाली सगळी. कोणताही आध्यात्मिक गुरु स्वीकारायचा नाही. कोणते आपल्याला काय नको, नियम नकोत. आपल्याला स्वैराचार आचरण पाहिजे. आणि आपल्याला वाटतं हे मंत्र काय काम करणार नाही. तुम्ही लाखो वर्षाचे मंत्र जप करा किंवा कानांना ऐकत बसा, काही उपयोग होणार नाही. कारण तुमचे कान आहेत ते सर्पासारखे आहेत ना. तो मंत्र आतमध्ये जाणार कसा? सर्पाला कान असतात माहिती आहे तुम्हाला, पण त्यांना सर्पाला ऐकता येत नाही. म्हणजे बहिरे कान असतात सर्पाला. सर्प ऐकण्याची क्रिया त्वचेद्वारे करतो, स्केल्स त्याचे असतात ते. तर तसं मंत्र घरात लावून ठेवला म्हणजे तुमचं शुद्धीकरण होईल किंवा तुमचं उदात्तीकरण होईल असा भ्रम असेल तर तो मनातनं काढून टाका. मंत्र हा, म्हणूनच मंत्र दीक्षा घेणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ज्या गुरुशिष्य परंपरेमध्ये शिक्षण घेतोय तिथं आपण काय घेतली पाहिजे? मंत्र दीक्षा, हरिनाम दीक्षा घेतलीच पाहिजे. अरे आपण ती कंठीमाळा धारण करायला मागे पुढे पाहतोय एवढे वर्ष. आता इथं प्रवचन सत्संग चाललेले आहेत, जवळजवळ 8-9 वर्ष झाले ना प्रभूजी. 4 नियम फॉलो करायला आणि 16 माळा जप करायला आपण काकू करतोय. जसं प्रभुपादच्या त्या कालच्या कोर्टमध्ये सांगत होते. मंत्र दीक्षा कधी घेणार मग? निश्चित आपण ध्येय असलं पाहिजे आणि जिद्दीचं असलं पाहिजे की नाही, मला हे कळून चुकलंय आणि हेच परमसत्य आहे, ह्याची मला अनुभूती आलेली आहे. नाव आय हॅव टू फॉलो धिस फॉर माय लाईफ. आचरण महत्त्वाचं आहे राव. आचरण नसेल तर काही नाही, काही उपयोग नाही. सगळं मुसळ केरात, पालत्या घड्यावर पाणी. रक्त आटवतोय आम्ही आपलं. कथा सांगायच्या, तुमच्याकडे उत्सव साजरे करायचे का की जेणेकरून तुम्ही मास पीपल अट्रॅक्ट व्हाल म्हणून काहीतरी प्रयत्न करत राहायचे, आटापिटा करायचा जीवाचा.
आणि आपण जर गांभीर्यानं घेणार नसतो तर मग काय उपयोग नाही आहे ना या सगळ्या गोष्टींचा. तर मग उपनयन संस्काराच्या वेळेला प्रत्यक्ष सूर्यदेवाने त्यांना गायत्री मंत्र प्रदान केला. बृहस्पतीने यज्ञोपवीत दिले. देवतांचे गुरुदेव बृहस्पती यांनी काय दिलं? यज्ञोपवीत दिले. आता बाजारात मिळतं ते यज्ञोपवीत नाही, ते कुठं कोण बनवतं काय माहिती, आणून आपण घालतो. यज्ञोपवीत बनवण्याचा विधी आहे. ब्राह्मणांनी योग्य अभिमंत्रित मंत्र उच्चारून ते यज्ञोपवीत बांधलं पाहिजे आणि त्यांच्या अध्यक्षतेखालीच, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ते धारण केलं पाहिजे. कश्यप मुनीने मुंज मेखला दिली. मुंज मेखला म्हणजे इथं कमरेला बांधायचा करदोडा जो असतो तो. पुढे मग तसेच भूमीने त्यांना एक कृष्णाजिन दिलं, म्हणजे एक मृगचर्म दिलं, काळविटाचं, काळवीट हरण, कृष्णाजिन, मृगचर्म लपेटायला आणि असं खांद्यावर घालायला. वनाधिपती चंद्र, तुम्हाला सांगतो आजच्या सायन्सनं पण शोध लावला आहे, हे जे काय सगळा भाजीपाला, वनस्पती, लता पता, फळ फळावळ जी लागते ते चंद्राचं कलेकलेनं वाढणं आणि कलेकलेनं कमी होणं, ह्याच्यामध्ये जे वातावरण चेंज होतं त्याच्यामध्येच हे सगळे वनस्पतींचं पोषण केलं जातं. लक्षात ना. दिस ऑल थिंग्स आर नाव सायंटिफिकली प्रूव्ड. त्यामुळे वनाधिपती कोण आहेत? सोम, चंद्र. चंद्र जर नसतील तर एकही वनस्पती उगवणार नाही, उगवली तरी ती मोठी होणार नाही, फळ देणार नाही. त्या वनस्पतींना फळं फुलं देण्यासाठी चंद्राचं हे आवर्तन प्रतिवर्तन जी आहेत ती कंटिन्यूस चालू राहिली पाहिजे. किंवा भरती ओटी ही सुद्धा चंद्राच्या त्या फिरण्यावरतीच अवलंबून असते. तर त्या वनाधिपती चंद्राने त्यांना काय दिला? ब्रह्मदंड दिला. म्हणजे ब्रह्मचार्याकडे एक किंवा सन्यासाकडे दंड असतो बघा, त्याला दंडाधिकारी म्हणतात. तो दंड कशासाठी असतो? तो दंड दिला म्हणजे काही मोठा झाला असं नाही, तो दंड त्याला कुत्र्यांपासून संरक्षण देण्यासाठी असतो. लक्षात. गुरु महाराज सांगत होते की हा दंड मिळाला म्हणजे तुम्ही कारण मोठे झालेच नाही. दंड कशासाठी दिला जातो? कारण त्याला भटकंती करायची आहे ना, सेल्फ प्रोटेक्शन वेपन काही नाही आहे. मग भटकी कुत्रे येऊन चावतील त्याच्यापासून संरक्षणासाठी हा दंड आहे. दंडधारी संन्यासाला म्हणजे काय फार मोठं केलं असं नाही. भजन नाही केलं तर काय उपयोग आहे दंड घेऊन नुसता मिरवायला? दंड, त्रिदंडी स्वामी, काय करायचं आहे? दंड आहे तो कुत्र्याला पळवण्यासाठी दंड आहे. लक्षात. तर दंड दिला. माता आदितीने कौपिन दिले आणि स्वर्गदेवतेने एक छत्र दिले. तर स्वर्गदेवता सगळ्या आल्या, प्रकट झाल्या. त्यांनी काय दिलं? एक रेडीमेड छत्री दिली. कारण ब्रह्मचार्याला सदैव काय असतंय? फिरायचं असतं, भिक्षा याचन करायचं आहे त्याला. आणि त्याच्या हातामध्ये वेदशास्त्र पुराणं असतात, ती कधी पावसानं उन्हानं खराब होतील म्हणून छत्र सोबत असलं पाहिजे. तर माता आदितीने कौपिन दिले. कौपिन म्हणजे आपण बांधतो तो लंगोट, पण लंगोट स्टिच असतो. हे कौपिन एकाच वस्त्राचे 2 फाडे केले जातात. तर त्याच्यातला एक गुप्त भाग झाकण्यासाठी एक वापरला जातो आणि एक बहिर्वास असतो, बहिर्वस्त्र. तर ते गुडघ्याच्या वरपासून कमरेपर्यंतचा भाग झाकण्यापुरतंच वापरायचं असतं. इथं बघा तुम्हाला हे प्रॅक्टिकल दिसतंय. तिथं षड गोस्वामींनी बघा ते वस्त्र धारण केलेलं आहे. गुडघ्याच्या वरपासून कमरेपर्यंतचा भाग झाकण्यासाठी जे वापरलं त्याला बहिर्वस्त्र म्हणतात. आणि त्याच्या आतमध्ये गुप्त भाग झाकण्यासाठी एक दुसरा वस्त्राचा तुकडा, त्याला कौपिन म्हणतात. हे राजन, ब्रह्मदेवानी अव्ययात्मा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना कमंडलू दिला. कारण कमंडलू कशासाठी? जल धारण करण्यासाठी. कारण ब्रह्मचार्याला अनेक गावं भटकायची आहेत, त्यामुळे तिथं कोणतेही पाणी पिऊन चालणार नाही, आजारी पडेल तो. त्यामुळे त्यानं स्वच्छ निर्झराचं पाणी जिथून बाहेर येतं जमिनीच्या पोटातनं, दॅट इज बेस्ट वॉटर. लक्षात ना. बरेच आपल्या रानावनामध्ये असतात निर्झर गावामध्ये, जमिनीच्या पोटातून डायरेक्ट कुठेतरी डोंगराच्या पायथ्याशी असा निर्झर असतो एक, ज्याच्यातनं डायरेक्ट पाणी बाहेर येत असतं. 24 तास 12 महिने आमच्या गावात असे अनेक निर्झर आहेत सुंदर. आणि त्याचं पाणी आम्ही जेव्हा जायचो वनामध्ये, जेव्हा तिथलं उंजळीत पाणी प्यायचो आणि त्याचं जे टेस्ट असते एवढी सुमधुर असते. तर तेच पाणी सगळ्यात बेस्ट असतं, सगळ्या मिनरलनी युक्त असतं, एकदम शुद्ध असतं आणि बॅक्टेरिया रहित. आज ब्रह्मचारी काय करतात किंवा आपण काय करतो? बिस्लरी वॉटर. तर आपल्या आधी ते मिनरल वॉटर काय झालं आज? कमंडलू, बिस्लरी वॉटर. तर भगवंतांना कमंडलू दिला. सप्तर्षींनी कुश दिलं.
गायत्री घेतल्यानंतर आपल्याला गायत्री साधना करावी लागते 3 वेळेला, सकाळ दुपार संध्याकाळ. यासाठी कुशासन लागतं. ध्यान धारणा करण्यासाठी कुशासन लागतं. तर कुश दिलं, कुश गवत. आणि सरस्वती मातेने त्यांना अक्षमाला दिली. तर इथं जो भावार्थ केला आहे त्याच्यामध्ये रुद्राक्षमाळा असं म्हटलं आहे. तर रुद्राक्षमाळा नव्हती, कारण भगवान श्री विष्णू कधी रुद्राक्षमाळा घालत नाहीत. गुरु महाराज सांगतात अक्षमाळा म्हणजे कमळाच्या ज्या मुंडल्या असतात जमिनीमध्ये, कमळाच्या मुंडल्या म्हणजे काय ते असतं ना कंदमूळ, तर त्याची माळ अक्षमाळा, रुद्राक्षमाळा नाही. इथं भाषांतरामध्ये रुद्राक्षमाळा आलेली. पुढे उपनयन संस्कार संपन्न झालेल्या वामनदेवांना यक्षराज कुबेरानं भिक्षापात्र दिले. बघा कुबेरानं काय दिलं? संपत्तीची खाण आहे, पण ओम भवती भिक्षाम हे कर्तव्य कोणाचं आहे? ब्रह्मचार्याचं आहे. त्यामुळे कुबेरानं काय दिलं? भिक्षापात्र दिलं. आता भिकारी म्हणून जन्माला आलेत ना भगवंत. इथे भिकाऱ्यासारखी याचना करण्यासाठी जाणार आहेत ना बळी महाराजांकडे. ते मेन आहे, कारणच मेन आहे या अवताराचं, की भिक्षा मागायची बळी महाराजांकडून. त्यामुळे कुबेरानं काय दिलं? भिक्षापात्र दिलं भगवंतांना. आणि साक्षात शिवपत्नी जगन्माता सती भगवती देवीने प्रथम भिक्षा अर्पण केली. अन्नपूर्णा देवी, उमा पार्वती. पहिले तांदूळ त्या भिक्षापात्रामध्ये कोणी घातले? अन्नपूर्णेनं घातले, भगवान शिवांची पत्नी. त्यानंतर सर्वाद्वारे आदर सत्कार झाल्यावरती ब्रह्मचार्यामधील श्रेष्ठ भगवान वामनदेव आपले ब्रह्मतेज प्रकाशित करू लागले. महान ऋषीमुनी आणि ब्राह्मणांनी भरलेल्या त्या सभेत त्या भगवंतांचे सौंदर्य सर्वात श्रेष्ठ दिसू लागले. तिथे अनेक ब्रह्मचारी, अनेक संन्यासी, साधू, ऋषीमुनी, महर्षी, ब्रह्मर्षी आले होते, पण त्या सगळ्यांचं तेज फिकं पडलं भगवंतांच्या ब्रह्मतेजासमोर. असं दैदिप्यमान तेज भगवंत धारण केलं. आणि भगवान वामनदेवानी अग्नी प्रज्वलित केला आणि त्यात समिधा अर्पून होम संपन्न केला. आणि मग आता ब्रह्मचारी झालेले आहेत तर काय करायला पाहिजे? यज्ञ केला पाहिजे ना. मग भगवंताने काय केलं? अग्नी प्रज्वलित केला आणि त्यामध्ये समिधा अर्पून होम संपन्न केला. आणि मग तिथं त्यांच्या कानावर पडलं. काय कानावर पडलं? श्रुत्वा अश्वमेधे यजमानन ऊर्जितम बलिम, की बळी महाराज असाच एक मोठा यज्ञ करत आहेत, हे त्यांच्या कानावर पडलं. तिथे सगळे महर्षी चर्चा करू लागले, कारण हे आता ओम भवती भिक्षाम देई, आता झाले ना उपनयन संस्कार झाल्यानंतर मग भिक्षा मागावे, मग ते जात आहेत भिक्षा पात्र घेऊन सगळ्यांकडे. तर ते चर्चा करतायत सगळे महर्षींकडून की सगळ्यात मोठा यज्ञ सध्या कुठे चाललेला आहे? बळी महाराजांचा चाललेला आहे. कुठे चालला आहे? नर्मदे तीरी भृगुकश्य म्हणून एक तिथं पठार आहे, वाळवंट आहे, वालुकामय प्रदेश. कुठे? स्वर्गामध्येच, नर्मदा नदीच्या तटी भृगुकश्य म्हणून एक वाळवंट आहे. त्या सुंदर वनामध्ये कोण यज्ञ करतायत? बळी महाराज 100वा अश्वमेध यज्ञ करतायत. त्यामुळे हे बटू महाराज तुम्ही निश्चित तिथं भिक्षा मागण्यासाठी गेलं पाहिजे, हे वाटच बघत होते. जसं कानावर पडल्यांच्या श्रुत्वा अश्वमेधे यजमानन ऊर्जितम बलिम, बळी महाराज भृगुवंशी ब्राह्मणांच्या मार्गदर्शनानुसार अश्वमेध यज्ञ संपन्न करीत असल्याचे वर्तमान भगवंतांच्या कानी आले. त्या सभेमध्ये फिरताना, भिक्षायाचना करताना सर्वार्थाने परिपूर्ण असणारे परमेश्वर बळीवर कृपा करण्यासाठी तेथे जाऊ लागले. भगवंताला काही कमी नाही आहे, तुमच्याकडून काय मागून घ्यायची किंवा तुम्ही भोग दाखवला म्हणजे भगवंत जेवणार नाही तर उपाशी राहणार असं काही नाही आहे. भगवंत पूर्ण आहेत. पण बळी महाराजांवरती कृपा करण्यासाठी भगवंत कुठे चालू लागले? तिकडे जाऊ लागले. मार्गावर अग्रेसर होताना ते पदोपदी आपल्या भाराने पृथ्वीला वाकवीत होते. आता मार्ग क्रमस्थ झालेत तर भगवंतांची चरणकमलं पृथ्वी मातेवरती पडतायत. तर आचार्य इथं वर्णन करतायत, पृथ्वी माता वाकत नव्हती. पृथ्वी मातेचे पती आहेत कोण? श्री विष्णू. तर आपले पती आपल्या घरी आलेले आहेत आणि त्यांचे चरणचिन्ह जसे पृथ्वी मातेच्या देहावरती पडतायत तशी पृथ्वी मातेचं देह काय होतोय? शहारतोय. एक अष्टसात्विक भाव प्रकट करते पृथ्वी माता आणि त्यामुळे पृथ्वी माता थोडीशी झुकत होती, थरथरत होती.
तर नर्मदेच्या तीरावरील भृगुकश्य क्षेत्री एकत्रित झालेल्या भृगुवंशीय याज्ञिक ब्राह्मणांनी वामन देवांना पाहिल्यावर प्रत्यक्ष सूर्यच उदयास आला आहे की काय असे त्यांना वाटले. आता कुठे गच्छंती केली यांनी वामन देवांनी? तिथे नर्मदा तटी स्वर्गामध्ये चालले, कारण आता बळी महाराज हे स्वर्गाधिपती आहेत ना, म्हणजे स्वर्गामध्येच यज्ञ चाललेला आहे. स्वर्गातील नर्मदेच्या तटी भृगुकच्छ नामक त्या पृष्ठावरती हा यज्ञ चाललेला आहे. आणि वामन देव आता लांबूनच येत आहेत. कुठे? तिथे त्या दिशेने येत आहेत मंडपाच्या, तो यज्ञ मंडप सजवलेला आहे तिथे. तर लांबूनच पाहत आहेत ते याज्ञिक ब्राह्मण. आणि वामन देवांना पाहिल्यावरती प्रत्यक्ष सूर्यच उदयास आला आहे की काय असे त्यांना वाटले. ते सगळे बळी महाराज म्हणू लागले, हे बळी महाराज तुमचे यज्ञ संपन्न झाले, कारण साक्षात सूर्यदेव तुमच्या यज्ञामध्ये येत आहेत असं आम्हाला वाटतं. एवढे तेजोमय आहेत, म्हणजे सूर्यदेवच असतील, दुसरे कोण असणार. मग नंतर काही जण म्हणतायत, हे राजन, वामन देवांच्या तेजाने ते ऋत्विज, बळी महाराज आणि सभेतील इतर सर्व सदस्य निस्तेज झाले. ते आपापसात कुजबुलू लागले की हा यज्ञ पाहण्यासाठी प्रत्यक्षात सूर्य देवच येत आहेत की काय. नंतर म्हणू लागले, सनतकुमार अथवा अग्निदेवच येत आहेत की काय. पहिले म्हणाले सूर्यदेव येत आहेत की काय, कारण एवढा प्रखर दिव्य प्रकाश. मग म्हणायला लागले की अग्निदेवता येत आहेत की काय. मग म्हणायला लागले सनतकुमार येत आहेत की काय, कारण सनतकुमार हे सुद्धा काय आहेत, तेजस्वी आहेत, कारण ते ब्रह्मचारी आहेत. आज जीवन ब्रह्मचारी पत्करलेलं आहे त्यांनी. ब्रह्मदेवांचे पहिले 4 मानसपुत्र, सनक, सनातन, सनंदन आणि चौथे कोण? सनतकुमार चौथे. त्याचं पण विश्लेषण मी कुठेतरी वाचलं होतं. सनक म्हणजे खूप एन्शंट, जे अनादी काळापासून पुरातन असे. सनक, सनातनचा अर्थ आहे इटर्नल, म्हणजे अनादी काळापासून. सनक हे झाले एन्शंट म्हणजे खूप पुरातन, आणि सनातन म्हणजे इटर्नली अस्तित्वात असणारे, एक्झिस्टिंग, इटर्नली. सनंदन म्हणजे अत्यंत आनंदाचे स्रोत. आणि चौथं काय? सनत कुमार. हां, तर कुमार म्हणजे सदैव कुमार वयामध्ये असणारे, असे ह्या 4 शब्दांचा अर्थ आहे. कुमार म्हणजे सदैव काय? सुकुमार, बालक, सदैव आनंदी, सदैव कुमार वयामध्येच, तरी पण अतिशय पुराण पुरुष आणि सनातन असे. ते त्यांचं पण तेज होतं. हे आता पृष्ठ का करू लागले, अशी वेगळं पृथक्करण का करू लागले, कारण सूर्याचं आणि अग्निदेवतेचं तेज जसं असतं तसं होरपळाला पण होतं. त्या तेजावर काय असते? दाहकता असते. अग्नीच्या तेजामध्ये काय असते? दग्धता असते, उष्णता असते. पण इथं प्रकाश कसा आहे? सुंदर, शांत, शीतल प्रकाश आहे. LED लाईट. लक्षात? पूर्वीचा 200चा बल्ब इथं लावला तर काय होईल? घामाघूम व्हायला लागेल. पण आता LED 200चा येतो, पण त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला काय वाटतंय? शांत वाटतंय. तसं सूर्यदेव जर आले असते तर त्यांच्या तेजानं आणि उष्णतेनं दाहकता निर्माण झाली, पण दाहकता नाही, अतिशय शीतलता पसरलेली आहे. त्यामुळे अग्निदेव पण नाही. त्यामुळे हे पृथक्करण करता येत नाही. आम्हाला वाटत होतं सूर्यदेव, पण हे सूर्यदेव नाहीत, हे अग्निदेव नाहीत. हे कदाचित सनकादी कुमारापैकी एक कोणतरी असतील. तर पुढे म्हणतायत ते पण नाहीत. याप्रमाणे भृगुवंशीय ब्राह्मण आणि त्यांचे शिष्य आपापसात तर्क वितर्क करीत असताना दंड, छत्र आणि जळाने भरलेला कमंडलू धारण करून पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री वामन देवाने त्या अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला. बघा किती सुंदर रूप आहे भगवंतांचं. बटू वामन रूप धारण केलेलं आहे. उपनयन संस्कार झालेले आहेत. पूर्णपणे मुंडन केलेलं आहे. शिखा फक्त ठेवलेली आहे. यज्ञोपवी धारण केलेलं आहे. मृगचर्म धारण केलेलं आहे. कोपिन धारण केलेलं आहे. छत्र आहे, कमंडलू आहे, भिक्षापात्र आहे. आणि अशा सुंदर रूपामध्ये श्री वामनदेवाने त्या अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला. भगवान वामनदेवाने यज्ञ मंडपात प्रवेश केला तेव्हा त्यांचे रूप एका ब्राह्मण बालकाचे होते आणि त्यांच्या कटीभोवती मुंज मेखला, अंगात यज्ञोपवीत, मस्तकावर जटा होत्या. त्यांच्या तेजाने भृगुवंशीय ब्राह्मण आणि त्यांचे शिष्य दिपून गेले आणि स्थानावरून उठून प्रणाम करून त्यांनी परमेश्वरांचे स्वागत केले. सगळेजण आपल्या जागेवरनं
एवढं तेज होतं, दैदिप्यमान दिव्य असं तेज अंगकांतीतून बाहेर पडत होतं भगवंतांच्या. त्यावर सगळे भृगुवंशी ब्राह्मण आणि त्यांचे शिष्य सगळे दिपून गेले आणि ते आपल्या स्थानावर उभं राहून आदर सत्कार अर्पण केला. आणि मग बघा, भगवान वामन देवांच्या सुंदर आणि मनोहर रूपाला अनुरूप तसेच त्यांचे सर्व अवयव होते. अतिशय सुदृढ सुंदर अवयव होते भगवंतांचे त्या रूपामध्ये. त्यांना पाहून बळीला फार आनंद झाला आणि त्याने संतुष्ट मनाने त्यांना आसन दिले. अतिशय उच्च आसन असं बळी महाराजांनी काय दिलं, त्यांना अर्पण केलं. सुंदर आसनावरती त्यांना बसवलं आणि मुक्तात्म्यांकरिता सदैव मनोरम असणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे स्वागत करून झाल्यावर बळीने साक्षात त्यांचे पाद प्रक्षालन करून त्यांचे पूजन केले. ज्या भगवंतांच्या चरणकमलातून सदैव गंगा वाहते आणि ती ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूमध्ये धारण केली आहे आणि कमंडलूतून ती कुठे आली, कैलास पर्वतावरती भगवान शंकरांच्या जटेमध्ये आली आणि तिथून ती पृथ्वीवर आली. ते साक्षात भगवंतांच्या चरणाचं उदक कोणी केलं, पाद प्रक्षालन केलं बळी महाराजांनी. देवादिदेव चंद्रमौली भगवान शिव विष्णूंच्या अंगुष्ठातून उत्पन्न होणारे गंगोदक आपल्या मस्तकावर धारण करीत असतात. धर्मवेत्या बळीला याचे पूर्ण ज्ञान होते, म्हणून भगवान शिवांच्या चरणचिन्हांचे अनुगमन करीत त्याने सुद्धा भगवंतांचे चरण धुतलेले उदक स्वतःच्या मस्तकावर धारण केले. कोणी धारण केले भगवंतांचं चरण अमृत, गंगाजी, भगवान शंकराने, ज्यांना चंद्रमौली पण म्हणतात, कारण त्यांनी चंद्र सुद्धा धारण केलेला आहे आपल्या. कारण अमृत समुद्र मंथन याच्यातनं जो चंद्र उत्पन्न झाला तो भगवंत म्हणाले, अजित भगवंत, की आता विष प्राशन केलेलं आहे, हलाहल विष, कोणी, निळकंठ भगवंतानी. तर त्यांना दाह होतोय, तर त्यांना शीतलता प्रदान करण्यासाठी काय करूया आपण, सर्वानुमते चंद्र कोणाला देऊया, भगवान शंकरांना देऊया. म्हणून त्यांचं एक नाव चंद्रशेखर सुद्धा आहे. शिखरी ज्यांनी चंद्र धारण केला, चंद्रमौली, गंगाधर. तर असे भगवान शंकर विष्णूंच्या अंगुष्ठातून उत्पन्न होणारे गंगोदक आपल्या मस्तकावर धारण करीत असतात. धर्मवेत्या बळीला याचे पूर्ण ज्ञान होते, म्हणून भगवान शिवांच्या चरणचिन्हांचे अनुगमन करीत त्याने सुद्धा भगवंतांचे चरण धुतलेले उदक स्वतःच्या मस्तकावर धारण केले. ते भगवंतांचं पाद प्रक्षालन केलेलं उदक आपल्या मस्तकावर धारण केलं. गंगेला मस्तकी धारण केल्यामुळे भगवान शिव गंगाधर म्हणून प्रसिद्ध आहेत. शंकरांच्या भाळी अर्धचंद्र विराजमान असूनही पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांप्रती परम आदर प्रदर्शित करण्याकरता ते गंगोदकाला या चंद्रावर ठेवीत असतात. सर्वांनी हे उदाहरण पाळले पाहिजे, किमान भक्ताने तरी याचे पालन केले पाहिजे, कारण शंकर 12 महाजनांपैकी एक आहेत. त्याप्रमाणे बळी देखील भविष्यात महाजन झाले. एक महाजन दुसऱ्या महाजनाचे अनुगमन करतो आणि या परंपरेनुसार चालून आपण कृष्ण भावनेत प्रगती करू शकतो. भगवान विष्णूंच्या अंगुष्ठातून उत्पन्न झालेल्या झाल्यामुळे गंगाजळ पवित्र झाले आहे. बळीने भगवान वामन देवांचे पाद प्रक्षालन केले आणि म्हणून ते जळ गंगे समान झाले. सर्व धर्मतत्वे जाणणाऱ्या बळीने म्हणून शिवांचे उदाहरण समोर ठेवून ते जळ मस्तकी धारण केले. इथं काय सिद्धांत सांगतात प्रभात, महाजनेर येन गतेस पंथा. त्यामुळे आपण सदैव महाजनांचं काय केलं पाहिजे, अनुगमन केलं पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने महाजनांनी भगवंताची भक्ती केली त्या पद्धतीने आपण भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जीवनामध्ये. त्यांचं अनुकरण नाही करायचं आहे. अनुकरण आणि अनुसरण ह्याच्यात फरक आहे. आत्ताच मगाशी मी कथेमध्ये सांगितलं 192 वेळा हरिदास ठाकूर जप करत होते, म्हणून उद्या 192 वेळा जप करणार. करा, काय अडचण नाही आहे. हट्ट करू नका 192 वेळाच मी जप करणार. करून बघा काय हालत होते ती. लक्षात ना, जरी तुम्हाला महिन्याभराची सुट्टी कोणी दिली तरी जमणार नाही. मी लिहून देतो तुम्हाला. तर तुम्ही म्हणा आम्हाला एवढी कामं आहेत, काबाड कष्ट असते, प्रपंच आहे, ते चला 1 महिना सुट्टी तुम्हाला, 2 टाईम 3 टाईम काय ते अन्न तुमच्यासमोर आणून दिलं जाईल. करा बसून 192 वेळा जप. कोण कोण करायला तयार आहे, हात वर करा. हरी बोल. एक माळ करायला साधारण 7.5 ते 8 मिनिट लागतात. दर रोजी कॅल्क्युलेट करा. 192 माळा × 8 करा. पटकन कॅल्क्युलेट सांगा उत्तर 2 मिनिटामध्ये. किती तास लागतात ते सांगा. 192 × 8 डिवायडेड बाय 60 करा. 60. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. किती? 25 तास. बरोबर आहे. ते आपण 8 धरलं ना, थोडं फास्ट केलं तर
6 मिनटं वगैरे, तरी पण 24 तास. हां, 24 तास करू शकतो का आपण? वी कॅनॉट फॉलो महाजन. पण आपण त्यांच्या चरणाशी काय करू शकतो? आपण प्रार्थना करू शकतो की तुमच्यात जी तळमळ आहे त्याच्यातली किंचितशी तळमळ आमच्या हृदयात पण द्या. हेच आपण इथे येऊन श्रवण करत असतो. आपण हरिकथा ऐकतो म्हणजे काय? भगवंतांच्या भक्तांच्याच कथा ऐकतो आपण. लक्षात ना? कारण भक्ती आपल्याला देण्यासाठी भगवंत हतबल आहेत. भगवंत भक्तच आपल्याला भक्ती देऊ शकतात. कारण भक्तीचा साठा भगवंताकडे नाही. भगवंतच स्वतःचीच भक्ती स्वतः कशी करतील? नाही करू शकत. मी ह्यांच्या घरी हा मुद्दा सांगितला होता सत्यनारायणाच्या पूजेला. आपल्याला भक्ती पाहिजे असेल तर आपल्याला भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंतांच्या. कारण भगवंताने सुद्धा तुम्ही म्हटलात भगवंतांकडे जाऊया, नाही. भगवंत म्हणतात मी तर माझ्या भक्तांनाच मी देऊन टाकले स्वतःला. अहम भक्त पराधीनो, भक्तेर भक्त जनप्रिय. मी माझ्या भक्तांना देऊन टाकलं नाही, माझ्या भक्तांचा जो भक्त आहे तो मला अतिशय प्रिय आहे. काय सांगते भगवंत? अहम भक्त पराधीनो, मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे, पूर्णपणे पराधीन आहे. माझं स्वतःचं अस्तित्व काहीच नाही माझ्या भक्तांसमोर. पण त्याच्यापेक्षा भक्तेर भक्त जनप्रिय, माझ्या भक्ताचा जो भक्त आहे तो मला त्याच्यापेक्षा प्रिय आहे. म्हणूनच आपल्या ह्या गौडी धारेमध्ये आपण काय शिक्षण घेतो? दास 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 दासानु दास. त्याच्यासाठीच हे शिक्षण घेतो आपण. कारण जेवढं आपण वैष्णवांच्या दासांचं 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 दास बनण्याचा प्रयत्न करू तेवढं भगवंत आपल्याला कुठंतरी आधारणे आपल्याला नोटीस करतील. बॉसानं बॉस होऊन इथं काय चालणार नाही. तर मग इथं बळी महाराज म्हणतात बघा, बलिर्वाच सुआगतम ते नम तुभ्यम ब्रह्मन किम करवाम ते ब्रह्मर्षिणा तपः साक्षान मन्ने त्वार्य वपुरधरम. बळी महाराज सांगतायत, बळीराजा भगवान वामन देवांना उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मण, तुमचे स्वागत असो. मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमचे काय कार्य करावे हे कृपया मला सांगा. तुम्ही ब्रह्मर्षींचे साक्षात मूर्तिमंत असे तपच आहात असे मी समजतो. तर बळी महाराजांनी त्यांना उच्च आसन दिलं, त्यांचं स्वागत केलं, त्यांचं पादप्रक्षालन केलं आणि मग आता ते विचारपूस करू लागले. काय विचारपूस करतायत बघा? तुमचे काय कार्य मी करावे अशी तुमच्या हृदयात इच्छा आहे. का असा प्रश्न करतायत बळी महाराज? कारण जे खरे ब्राह्मण असतात ते उगाचच कुठच्याही यज्ञामध्ये जात नाहीत कोणत्याही राजाच्या. कारण त्यांना स्वतःसाठी प्राप्त करायचं असं काहीच नसतं. ज्या अर्थी एवढे दैदिप्यमान तेजवान ब्राह्मण आपल्या दारी आलेले आहेत त्या अर्थी त्यांच्या हृदयामध्ये काहीतरी हेतू असलाच पाहिजे. अन्यथा ब्राह्मण आपलं वेद पठण, भक्तिमय जीवन ह्याच्यामध्येच 24 तास रत असला पाहिजे. दुसरं कर्तव्य त्याला असता कामा नये. हे खऱ्या ब्राह्मणाचं काय आहे? लक्षण आहे. त्यांना उगाच इकडे तिकडे भटकायचं नाही आहे. तुम्ही ब्रह्मर्षींचे साक्षात मूर्तिमंत तपज आहात असे मी समजतो. तर हे ब्राह्मण, तुमचं मी काय सेवा कार्य करावे कृपया करून मला सांगा. तुमचे आगमन झाले त्या अर्थी आज आमचे पितर तृप्त झाले. आज आमचे कुळ संपूर्ण वंशासहित पवित्र झाले आणि आमचा यज्ञ यथासांग पार पडला. असे दैदिप्यमान ब्राह्मण जर आपल्या घरी आले तर आपण जाणलं पाहिजे की आपलं तप काय झालं? फळाला आलं. आपले पितर तृप्त झाले. आता पितृपक्ष चालू आहे. आपण ब्राह्मणांच्याच करवी आपण काय करतो? आपल्या पितरांना काय देतो? तर्पण काय करतो? अर्पण करत असतो. भुकेलेले असतात पितृलोकामध्ये, वाट पाहत असतात ह्या 15 दिवसांची. कधी माझे आप्तज जे आहेत ते काय करतील मला. आणि त्यांना एकच दिवस दिलेला असतो, बरोबर ना प्रभूजी? वर्षातनं एकच दिवस दिलेला असतो भोजन ग्रहण करण्यासाठी. त्यामुळे श्राद्ध कर्म केलं पाहिजे, भक्तिभावना केलं पाहिजे. आणि आता व्हॉट्सअपवरती भरपूर मेसेज चालले आहेत की जिवंतपणे आईवडिलांना हडतूड करतात आणि मेल्यानंतर मग कावळा शोधत फिरतात. तसं नाही करायला पाहिजे. जिवंतपणे पण आईवडिलांना काय केलं पाहिजे? आपण सुखा समृद्धीनं वाढवलं पाहिजे, नांदवलं पाहिजे. त्यांना काय पाहिजे नको ते पाहिलं पाहिजे.
कारण आपले माता पिता आहेत म्हणून आपल्याला हा देह मिळाला, अन्यथा हा देह भेटला नसता. तर मातृपितृ ऋण आपण त्यांच्या जिवंतामुळे पण फेडलं पाहिजे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात पण आपण त्यांचं ऋण फेडलं पाहिजे. श्राद्ध कर्म वगैरे केली पाहिजेत. भले सांगितलंय वैष्णवाला काही हे लागत नाही, बरोबर की नाही? भागवतामध्ये सांगितलंय खऱ्या वैष्णवाला हे काय लागत नाही. तर वैष्णव खरा कोण आपण जाणूया आता. आजच ते चिंतामणी ते पोटफोडे माताजीने पाडलं ते वाचत होतो मी. त्याच्यामध्ये वैष्णव, वैष्णवेतर आणि वैष्णव उत्तम म्हणजे उत्तम वैष्णव म्हणजे थोडक्यात बघत होतो, ते सांगतो तुम्हाला. वैष्णव कोणाला म्हणावं? जो एकमात्र भगवान श्रीकृष्णांचंच नाम सदैव काय करतोय? रटतोय, तो वैष्णव. जो काय करतोय? भगवान श्रीकृष्णांचं एकमात्र नाव म्हणजे ज्ञानाच्या अनुष्ठान त्यांना जाणलंय की एकमेव एकलो ईश्वर कृष्ण आरसभ भृत्य, हे जाणलंय. एकले ईश्वर कृष्ण, केवळ भगवान श्रीकृष्णच कोण आहेत? परमेश्वर आहेत. आरसभ भृत्य, भृत्य म्हणजे दास, इतर सगळे कोण आहेत? त्यांचे सेवक आहेत. तो वैष्णव. आणि जो वैष्णव, असा जो वैष्णव आहे तो अखंडित हे हरिनाम काय करतोय? स्वतः पण घेतोय आणि इतरांना पण सांगत सुटलाय. तो वैष्णवेतर. आणि वैष्णव उत्तम कोण? की ज्याला समोर पाहिल्या क्षणी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची आठवण येते, तो वैष्णव उत्तम. म्हणजे तो अखंड हरिनामातच घडून गेलेला आहे. तर अशा प्रकारचं वैष्णव आपण बनलं पाहिजे, नाही असं नाही. परंतु त्या स्थितीला येईपर्यंत आपण हे सगळं करणं गरजेचं आहे. अनेक प्रकारचे ऋण असतात. गुरुजनांचं ऋण असतं, मातापित्यांचं ऋण असतं, समाजाचं ऋण असतं, प्रकृतीचं ऋण असतं, देवी देवतांचं ऋण असतं, बरोबर की नाही? हे सगळे ऋण आपण प्रामाणिकपणे फेडले पाहिजे. कोणत्याही ऋणात जर आपण राहिलो तर आपण नरकामध्ये जातो. कोणाच्या ऋणात जर आपण चुकून राहिलो तर आपण नरकामध्ये जातो. त्यामुळे कोणाच्या ऋणात राहू नये. प्रामाणिकपणे आपल्याला यथोचित यथाशक्ती आपण ऋण फेडले पाहिजेत. तर तुमचे आगमन ज्या अर्थी झाले त्या अर्थी आमचे पितर तृप्त झाले. आज आमचे कुळ संपूर्ण वंशासहित पवित्र झाले आणि आमचा यज्ञ यथासांग पार पडला. ज्या अर्थी हे भगवान, यज्ञाचं फळ म्हणजे काय सांगा बघूया? यज्ञ पुरुष प्रकट होणे. साक्षात भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झालेले आहेत वामन रूपामध्ये. त्यामुळे बळी महाराज जाणून ते हे भगवंत आहेत. त्यांना माहीत नव्हतं असं नाही. बळी महाराज जाणून ते हे भगवंत आहेत. तर बळी महाराज म्हणतायत की आज तुम्ही स्वतः साक्षात यज्ञ पुरुष आलात इथं, त्यामुळे आमचा यज्ञ सफल झाला. हे द्विज पुत्र, आज विधिवत अग्नी प्रज्वलित झाला असून तुमच्या पादप्रक्षालनाच्या उदकाने मी निष्पाप झालो आहे. हे नाथ, तुमच्या छोट्याशा पादपद्मांच्या स्पर्शाने भूमीसुद्धा पवित्र झाली आहे. यज्ञ भूमीसुद्धा भगवंताने पवित्र करून टाकली. कारण भगवंत इथं आले बटू रूपामध्ये आणि सगळीकडे त्या यज्ञस्थळीवरती फिरले. इकडे तिकडे काय कसं काय चाललंय, बळी महाराज एवढा सुंदर यज्ञ करतायत. बालक रूपामध्ये भगवंताने त्या सगळ्याचं काय केलं? आढावा घेतला वामन रूपामध्ये. आणि भगवंतांचे ते सुंदर चरणचिन्ह पूर्ण त्या यज्ञवेदीवर यज्ञस्थळावरती सगळीकडे उमटली. त्यामुळे बळी महाराज म्हणतायत की तुमच्या पद्माच्या स्पर्शाने भूमीसुद्धा पवित्र झाली. ही यज्ञ भूमीसुद्धा पवित्र झाली. हे बटो, तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागण्यासाठी आला आहात असा माझा तर्क आहे. कारण एवढे तुम्ही तेजवान ब्राह्मण आहात तर तुम्ही असेच माझ्याकडे येणार नाही, बरोबर की नाही? त्यामुळे तुमच्या हृदयामध्ये काहीतरी इप्सित धारण करून तुम्ही आला आहात. यास्तव तुमची जी काही इच्छा असेल ते मागून घ्या. हे पूजनीयामधील श्रेष्ठ गाय, सुवर्ण, सर्व साहित्याने युक्त असे गृह, शुद्ध आणि मधुर अन्नपान, विवाहार्थ ब्राह्मण कन्या, समृद्ध ग्राम, अश्व, हत्ती, रथ अथवा जे अपेक्षित असेल त्याची याचना करावी. आता हे त्रैलोक्याचे स्वामी आहेत. कोण? बळी महाराज. सध्या पुढच्या सोमवारच्या कथेमध्ये खूप सुंदर भाग आहे.
आज आता इथं 32व्या श्लोकाचं चाललेलं आहे. आज इथं थांबूया आपण. बळी महाराज काय म्हणतायत तुम्हाला, काय काय हे पूजनीयामध्ये श्रेष्ठ, ज्यांची पण पूजा करायची अशामध्ये सर्वात श्रेष्ठ तुम्ही दिसताय मला, तर तुम्ही काय करा, गाय दान कोणाकोणाचं द्यावं हे इथं सांगितलेलं आहे. तुम्ही गोमाता, एक नाही लक्ष लक्ष गोमाता मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मग सुवर्ण कांचन, गाम कांचन गुणवत धाम मृष्टम तथान्न पेयमुत वा विप्रकन्याम ग्रामान समृद्धास्तु स्तूरगान गजान वा रथास्त सताहर्तम हत्तम संप्रतिष्य. म्हणजे काय सांगताय, तर तुम्हाला गाय देऊ का, मी लक्ष लक्ष गाय देऊ का तुम्हाला, हे ब्राह्मण देवता प्रसन्न करण्यासाठी. तुम्हाला सुवर्ण देऊ का, किती सुवर्ण पाहिजे तुम्हाला सांगा, किती सोनं पाहिजे, की तुम्हाला सर्व साहित्याने युक्त असे गृह देऊ का, घर देऊ का बांधून, कारण तुम्ही भटकताय आणि आता तुम्ही ब्रह्मचर्यातनं आता काय गृहस्थाश्रमामध्ये एंट्री कराल, त्यामुळे तुम्हाला शुद्ध आणि मधुर अन्नपान मिळेल अशी व्यवस्था करू का सदैव, आणि विवाहार्थ तुम्हाला ब्राह्मण कन्या, सुंदर सुंदर ब्राह्मण कन्या अर्पित करू का, की तुम्हाला समृद्ध गावच्या गाव देऊन टाकू, की ज्याच्यावरती तुम्ही काय कराल, निश्चिंतपणे तुमचा उदरनिर्वाह चालवा. त्या सगळ्या काष्ट पाषाण वनस्पती सकट सगळं गावच्या गाव तुम्हाला देऊ का दानमध्ये, की तुम्हाला सुंदर सुंदर अश्व देऊ, घोडे देऊ, की हत्ती देऊ, की रथ देऊ, अथवा जे जे अपेक्षित असेल त्याची याचना करावी. त्यानंतर मग शुकदेव गोस्वामी सांगतायत, इतिर वैरोचनेर्वाक्य धर्मयुक्तम स सुनृतम निशम्य भगवान प्रीतः प्रतिनंदेम अमब्रवीत. अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी म्हणाले, पूर्ण पुरुषोत्तम भगवान वामन देवाने बळीचे मधुर भाषण ऐकले तेव्हा ते फार संतुष्ट झाले, कारण बळीचे वचन धर्मयुक्त होते. वामनदेव त्याची स्तुती करीत पुढील प्रमाणे म्हणाले. आता वामनदेव स्वतः भगवंत बळीची स्तुती करणार आहेत. तर ते आपण पुढच्या सत्रामध्ये अभ्यासूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय हो. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. गौर प्रेमानंदे.